वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. आष्टी तालुक्यातील म्हजोबाची वाडी येथे दिनांक 13 मे रोजी तेजवार्ता न्यूज नेटवर्कच्या वतीने व सरपंच तथा युवा नेते शिवा शेकडे यांच्या पुढाकारातून इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात वृद्धेश्वर विद्यालय गहुखेल व भैरवनाथ विद्यालय आरणवी हिरा येथील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, फेटा, प्रशस्तीपत्रक तसेच तेजवार्ता न्यूज नेटवर्कच्या दीपोत्सव अंक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी तेजवार्ता न्यूज नेटवर्कचे पत्रकार राजू गायकवाड, अशोक आडागळे, राजू शेख व अनीस मोमीन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास वृद्धेश्वर विद्यालय गहुखेलचे मुख्याध्यापक श्री ससाने SR, श्री शेख AI सर, श्री सय्यद YA सर, श्री तळेकर SP सर, श्री आमटे BK सर, श्री मुठे SB सर, श्री जगताप BD सर आदी उपस्थित होते. तसेच भैरवनाथ विद्यालय आरणवी हिराचे मुख्याध्यापक शिवदास शेकडे सर, विश्वनाथ शेकडे सर, शेकडे KB सर, तांदळे PJ सर, आंधळे NS सर, राजगुरू BC सर, शिरसाठ DR सर, तांदळे AM सर, गव्हाणे CB सर, शेकडे HM सर, शिरसाठ TR सर, रामगुडे SB सर यांच्यासह सर्व शिक्षक व पालकांचाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आजीनाथ तांदळे, अंकुश शेकडे, रामनाथ घुले, भगवान तांदळे, ज्ञानदेव शेकडे, शरद गायकवाड सर, रामकिसन शेकडे सर, विष्णू शेकडे, राजू शेकडे, विलास शेकडे, रघुनाथ शेकडे, माऊली शेकडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष कृष्णा गायकवाड, विश्वजीत गायकवाड, भास्कर गर्जे, परमेश्वर शेकडे, परमेश्वर बडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच शिवा शेकडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या यशामागे परिश्रम घेणाऱ्या शिक्षक व पालकांचे आभार मानले. दोन्हीच्या संयुक्त सहकार्याने या ठिकाणी हा SSC परीक्षामध्ये आपल्या परिसरातील भैरवनाथ माध्यमिक विद्यालय असेल, त्याचबरोबर वृद्धेश्वर विद्यालय गहुखेल असेल आणि इतर शाळेतील जे काही विद्यार्थी असतील ज्यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळवलाय त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी या तेज वार्ता न्यूज चॅनल आणि मोसमवाडी ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलाय. सर्वप्रथम मी या सर्व ग्रामपंचायत सरपंच असतील, सदस्य असतील, त्याचबरोबर तेज वार्ता न्यूज चॅनलचे कर्मचारी असतील यांचं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जिनं 74.40% गुण मिळवले आणि चौथा क्रमांक प्राप्त केलाय, तिलाही विनंती आहे की तिने समोर येऊन आपल्या सत्कारचा स्वीकार करेल. नवी शिवदास शेकडे जिनं 87% गुण मिळवून विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय, तिलाही विनंती आहे तिने समोर यायचंय आणि आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर भैरवनाथ माध्यमिक विद्यालय आरणवीला शाळेतील दुसरा क्रमांक मिळवणारा विद्यार्थी आहे साई आदिनाथ तांदळे यांनी 86.20% मिळवून दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. त्यालाही विनंती आहे त्यांनी समोर यायचंय आणि आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा.
विद्यालय आरणेरा शाळेतील 30वा क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी आहे कल्याणी भगवान तांदळे. तिने 84% गुण घेऊन 30वा क्रमांक मिळवला. तिलाही विनंती आहे की समोर यायचे आणि आपला सत्कार करायचा. रामभाऊ भिडे यांना त्यांनी समोर यायचे आणि आपला सत्कार करायचा. जरा टाळ्या वाजवा. शाळेत प्रथम क्रमांक आयोजित करतात आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात असे शिवा शेकडे यांनाही विनंती आहे की आपल्याही या ठिकाणी स्वागत होत आहे. आपणही आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा. नमस्कार, मी शिवदास मारुती शेकडे. माझी मुलगी पल्लवी शिवदास शेकडे ही भैरवनाथ विद्यालय आरणवेरा इथे 10वी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळं मी त्यांचे सर्व शिक्षक, ग्रामस्थ, सर्व पत्रकार मित्र बंधूंना त्यांनी आमच्या मुलींचा यथोचित असा सत्कार केल्यामुळं मी त्यांना सगळ्यांना खूप असे धन्यवाद देतो. आणि इथून पुढे मुलांनी असेच प्रगतीशील म्हणजे शिक्षण घ्यावे अशी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव तेजस्विनी गौरव जगदाळे आहे. मी इयत्ता 10वीत वृद्धेश्वर विद्यालय गोखेल या शाळेत शिकले. आज मसोबावाडी येथे आरणवेरा आणि वृद्धेश्वर विद्यालय गोखेल या शाळेचा सत्कार मोठी समारंभ झाला. वृद्धेश्वर विद्यालय या शाळेत माझे ज्येष्ठ शिक्षक ससाणे सर यांनी आम्हाला प्रोत्साहन केले, सांगितले चांगले टक्के पाडा, यश व्हा, कारण की यंदा खूप स्ट्रिक्ट पेपर झाले. एवढे मार्क पडले की आम्हाला आनंद झाला. आमच्या शिक्षकांनी आमचे आभार मानले. एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो. नमस्कार, माझे नाव कल्याणी भगवान तांदळे. मी भैरवनाथ विद्यालय या शाळेची विद्यार्थिनी. 5वी ते 10वी पर्यंत मी भैरवनाथ विद्यालयामध्ये शिकलेली होते. तर ह्या वर्षी वडगाव सेंटर मध्ये आमची परीक्षा झाली. तिथे खूप कठीण परीक्षा झाली. तिथे झूम मीटिंग, कॅमेरे होते, तरी आम्ही खूप छान अभ्यास केला आणि त्यात आम्ही उत्तीर्ण झालो. तरी सर्व शिक्षकांनी आम्हाला साथ दिली, खूप छान शिकवलं. त्यामुळे आम्हाला त्यांच्या साथीने चांगले मार्क पडले. तसेच ग्रामस्थांच्या वतीने आमचे स्वागत करण्यात आले. एवढं बोलून आज आपल्या शाळेतील वृद्धेश्वर विद्यालय गोखेल या शाळेतील आणि भैरवनाथ विद्यालय आरणवेरा या शाळेतील यावर्षी 10वीला उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आज सत्कार मसोबावाडी येथे ठेवले होते. त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे व पत्रकारांचे मनपूर्वक असे धन्यवाद मानते. यावर्षी आम्हाला
कॅमेरे होते तरी आम्ही खूप अभ्यास केला. सरांनी पण आम्हाला खूप सहकार्य केले. म्हणजे खूप हे केलं. यश असे मिळावे असं आम्हाला सांगितले, सल्ला दिला. मुलींना तुम्ही चांगला अभ्यास करा, चांगले मार्क पाडा असं समजा सरांनी आम्हाला आमच्या समजा स्टाफ व समजेने असे सांगितल्यावर एवढे बोलून चॅनलच्या वतीने आणि मोसोबवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं जे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केलाय, या कार्यक्रमाला उपस्थित रोद्देश्वर विद्यालय गवखेल शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय ससाने सर, त्याचबरोबर सय्यद सर, शेख सर, शेकडे सर आणि मोसोबवाडीचे युवा नेते शिवा शेकडे, मोसोबवाडीतील सर्व शिक्षक प्रेमी ग्रामस्थ आणि महिला विद्यार्थिनी, आपण या ठिकाणी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहात. याचं महत्व काय आहे हे तुम्हाला मला 2 मिनिटांमध्ये सांगायचंय. हे पहा, तुम्ही वर्षभर पहिलीपासून 10 वर्ष तुम्ही अभ्यास करतात आणि गुण मिळवतात. या गुण मिळवल्यानंतर आपले जे पालक आहेत यांच्या डोक्यावरती आज तुम्ही फेटा बांधलाय आणि त्यांना जो आनंद आज आहे तो आनंद खरोखर त्यांनी जे कष्ट केले तुमच्यासाठी, तुमचे आई वडील ऊस तोडतात, राबराब राबतात, शेती करतात आणि फक्त माझा मुलगा मला शिकायचा आहे, मोठा करायचा आहे हे स्वप्न त्यांच्या मनामध्ये असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करत आहात. आणि तुम्हाला प्रोत्साहन देण्याचं काम हे तेज वार्ता न्यूज चॅनलचे कर्मचारी आणि आपली ग्रामपंचायत शिवा शेकडे हे दरवर्षी आपल्याला प्रोत्साहन देतात. नमस्कार, माझे नाव पल्लवी शिवदास शेकडे. मी यंदा 10वी मध्ये शिकत आहे. म्हणजे आताच आमची नुकतीच परीक्षा झालेली आहे. यंदा आताच इतक्यातच रिझल्ट लागला आहे आणि मी माझ्या मार्कात असं मला वाटलं नव्हतं की इतके मार्क पडतील. खरंच मी खूप खुश आहे या मार्कात. आताच आमच्या गावकऱ्यांनी तसेच वार्ताहराकडून आमच्या सत्कार ठेवण्यात आले, आम्हाला सन्मानित करण्यात आले. याबद्दल मी खूप खुश आहे, त्यांचेही आभार मानते. तरी यंदा खूप कठीण परीक्षा होत्या, झूम मीटिंग वगैरे होत्या, तरी आमच्या शिक्षकांनी तसेच आमच्या घरच्यांनी आम्हाला खूप साथ दिली. आम्ही आमच्या यशाबद्दल माहित नव्हतं की एवढं यश आम्हाला मिळेल. आम्ही खूप प्रयत्न केले आमच्या यशासाठी. धन्यवाद. त्यांचा आहे, कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा आहे. आपल्या पंचक्रोशीमधील विद्यालय रोद्देश्वर विद्यालय गवखेल आणि भैरवनाथ विद्यालय अरणविरा या 2 विद्यालयातून आपल्या गावातील आणि गवखेल गावातील काही विद्यार्थी 1, 2 आणि 3 क्रमांक आलेला आहे. त्यांचं सर्वांचं अभिनंदन. त्यांनी खूप मेहनत केली आहे, परिश्रम घेतलाय आणि ते आज इथपर्यंत पोहोचले. यांची प्रेरणा बाकीच्या विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे. तसेच यांना जे शिकवणारे शिक्षक आहेत, गुरुजन वर्ग आहेत, त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे त्यांना आणि ते इथपर्यंत आलेले आहेत. असेच त्यांना विनंती करतो की असेच इथून पुढं तुमच्या हातून असेच गुणवंत विद्यार्थी घडावेत. आणि हा कार्यक्रम जो राबवला आहे तेज वार्ताचे पत्रकार माझे बंधू राजू गायकवाड आणि त्यांची टीम यांनी राबवलेला आहे. असाच कार्यक्रम त्यांनी राबवा अशी मी विनंती करतो आणि 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. तेज वार्ता न्यूज नेटवर्क चॅनल या चॅनलच्या वतीने आणि मसोबावाडी ग्रामपंचायतच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं हा जो इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा किंवा सत्कार समारंभ या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे, या निमित्त मी सर्व ग्रामस्थांचे, ग्रामपंचायतचे आणि तेज वार्ता न्यूज नेटवर्क चॅनलचे आभार मानतो. या स्तुत्य कार्यक्रमामुळं निश्चितच आपले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं मनोबल या ठिकाणी वाढलं जातं. त्याचबरोबर इतरही विद्यार्थी असतील, पालक असतील, हे पण या सत्काराच्या माध्यमामधून एक प्रोत्साहन म्हणून आपल्या पाल्यांना ते अभ्यासासाठी निश्चितच प्रवृत्त करतील. हमेशा सच के साथ